नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. झाड तोडू नका, पुनर्स्थापना करा. ग्रीन टनेल पुन्हा उभारणार, सांगलीत हरित क्रांतीचा बिगुल. सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यात एका आगळ्या वेगळ्या प्रकारच्या लष्करी शिस्तीचा हरित उठाव सुरू आहे. अवघ्या सांगली जिल्ह्याला या अनोख्या उपक्रमाचा गवगवा पाहायला मिळतोय. जिल्ह्यातील तरुण आमदार सुहास बाबर यांच्या पुढाकारातून या हरित क्रांतीचं नेतृत्व पाहायला मिळत आहे. आडनीड या ठिकाणी वाढलेलं पिंपळाचं झाड तोडू नये, त्याऐवजी त्याची पुनर्स्थापना करावी म्हणून सुरू झालेला प्रवास आता हजारो सांगलीकरांचा सहभाग असलेल्या ट्री आर्मीपर्यंत येऊन ठेपला आहे, असं आमदार सुहास बाबर यांनी सांगितलं. दिवंगत आमदार अनिल भाऊ बाबर हे मातीशी घट्ट नाळ जोडलेले पश्चिम महाराष्ट्रातील नेते होते. सांगली ग्रामीण भागातील टेंभू योजनेचे जनक असा त्यांचा सार्थ उल्लेख केला जातो. त्यांच्या पश्चात त्यांचा राजकीय वारसा मिळालेल्या सुहास बाबर यांनी 2024च्या विधानसभा निवडणुकीत 78,178 इतकी मताधिक्य घेतलं. तेव्हाच त्यांनी ठरवलं की आमदारकीच्या काळात मताधिक्य एवढे वृक्ष मतदारसंघात लावावेत. याबाबत बोलताना आमदार सुहास बाबर म्हणाले की एका पिंपळाच्या झाडाच्या पुनर्वसनाच्या प्रेरणेतून आज मोठी हरित लोक चळवळ खानापूर आटपाडी परिसराच्या पर्यावरणात सकारात्मक बदल घडवून पाहत आहे. येत्या 5 जून रोजी होणाऱ्या वसुंधरा दिनानिमित्त अधिक प्रमाणात वड, पिंपळ, बहावा, करंज, चिंच अशा डेरेदार वृक्षांची लागवड सुरू आहे. त्यांचे संगोपन आणि संवर्धनासाठी ट्री आर्मी कटिबद्ध असून जिल्ह्यातील विविध व्यक्ती, व्यापारी संघटना, संस्था उत्स्फूर्तपणे सहभागी होत आहेत. नोकरी धंद्यानिमित्त खानापूर आटपाडीपासून दूर राहणाऱ्या लोकांना पुन्हा एकदा आपल्या गावाशी नाळ जुळवायची असेल तर सहभागी व्हावे, असे आवाहनही आमदार सुहास बाबर यांनी केलं आहे. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.